आज आपल्याला कुठं जायचंय? कुठे म्हणून काय विचारताय माऊली? माऊली सोबत पंढरीला जायचंय माऊली. जायचंय ना मग माऊली? जायचंय ना माऊली. मग माऊली कसं जायचंय? कसं मग जायचंय म्हणून काय सांगताय? त्या मामा मामी सारखं घोडीने जायचंय माऊली. आग जोडीला आज आपण त्या सुंदर घडवायचे. वारी आपल्याला स्वच्छ सुंदर आपल्या ऋषीदादांसोबत करायचं आहे माऊली. ही वाऱ्यामध्ये काय करायचं? वारीमध्ये वारीमध्ये आपण स्वच्छतेचा संदेश द्यायचा आहे माऊली. माऊली कचऱ्या कोठे टाकायला हवा? कचरा कुंडीमध्ये टाकायला हवा माऊली. स्वच्छतेला मानायला हवी माऊली. सेवा म्हणायला हवी माऊली. आणि त्या सेवेतच शोधायला हवा माऊली. आपला विठ्ठल शोधायला हवा माऊली. म्हणूनच म्हणायला हवं माऊली. काय म्हणायला हवं माऊली? स्वच्छ वारी, सुंदर वारी, हरित वारी, निर्मळ वारी. मग माऊली आज सगळं झालं पण एक गोष्ट राहून गेली. कोणती गोष्ट राहून गेली माऊली? अहो विठू राहायचं जवळचा माणूस कोण? कोण म्हणून काय विचारताय? मी एकटा असं म्हणणार नाही. आपण विठुरायाच्या जवळच्या आहोत माऊली. मग माऊली यांच्या काळजी कोण घेणार? यांची काळजी कोण घेणार? तुम्ही आम्ही आपण सर्वजण घेणार माऊली. त्यासाठी काय करावं लागेल माऊली? काय करावं लागेल म्हणून काय विचारताय माऊली? माऊली सर्वांनी आपल्या एकमेकांची काळजी घ्यायला हवी माऊली. माऊली जेवणापूर्वी व शौचालयानंतर स्वच्छ सामने हात धुवायला हवे की नको? बरोबर बोलताय माऊली. स्वच्छ व ताजे अन्न खायला हवे का नको? हो ना माऊली. मग त्यामुळे काय होईल माऊली? काय होईल म्हणून काय विचारता माऊली? आपलं आरोग्य व्यवस्थित राहील माऊली. बरोबर आहे ना माऊली? हो माऊली. हे हातात टाळ गळ्यात माळ, अरे इकडे भाऊ. आणि आपल्याकडे एकच नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि वारी स्वच्छतेची स्वामिनी आई तुळजाभवानी जेजुरीचा खंडेराया आणि पंढरपूरचा विठोबा यांना वंदन करून या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करतोय. स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत या ठिकाणी एक पथनाट्याचा छोटासा कार्यक्रम आपल्या समोर साजरा होतोय. स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत आम्ही एक नाटक सादर करीत आहोत.
ज्ञानदेव. गेले 4-5 दिवस झाले माऊली हा राम बोला. रामकृष्ण हरी गेले 4-5 दिवस झालं या वारीमध्ये आमची पथनाट्याची टीम आहे ती लोणंदमध्ये आणि 2-4 दिवस झालं फलटणमध्ये छान अशा प्रकारे स्वच्छतेचं महत्त्व वारीतल्या सर्व लोकांना पटवून देत आहेत की स्वच्छता राखणं किती महत्त्वाचं आहे. विठुरायाची भक्ती जशी निर्मळ आहे तशीच आपली वारी पण निर्मळ आणि स्वच्छ असली पाहिजे हे संदेश देण्यासाठी लोकनाट्याची टीम आणि पथनाट्याची टीम या ठिकाणी दिवस रात्र झुंज देत ऊन वारा पाऊस या सर्व प्रकारामध्ये लोकांपर्यंत पोहोचून लोकांना चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडं बोलून थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा, तुम्ही एवढी मोठी जनजागृती करता. जे गाडगे बाबांनी स्वच्छतेचं कार्य आतापर्यंत राबवलं तेच तुम्ही राबवता. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा आणि आज गाडगे बाबाचा संदेश घेऊन तुम्ही वारीमध्ये काम करता, कार्यरत आहात. माऊलीच्या चरणी विनंती करू की ह्या तरुणाईचं कामाला आणि सर्व वारकऱ्यांनी भला मोठा असा प्रकारचा आशीर्वाद द्यावा. जय हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली.